वेड प्रेमाचे भाग 7. प्रेक्षकांनो, स्टोरी आता भूतकाळाकडे वळेल. हा काही फार मोठा भाग नसेल. इथून पुढे स्टोरी आणखीनच इंटरेस्टिंग होत जाणार आहे. 6 वर्षापूर्वी राज आणि नील यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले होते. त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटचे पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडनला जाण्याची तयारी ते दोघे करत होते. आज यशवंत आणि अनिता यांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या घरी एका भव्य मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. आमंत्रित पाहुण्यांमध्ये कौटुंबिक मित्र आणि मोठमोठे बिझनेस डीलर्स अशा दोघांचाही समावेश होता. यशवंतने राजच्या रूममध्ये गेले आणि विचारले, राज, सर्व तयारी पूर्ण झाली आहे ना? मग राज हसत म्हणाला, हो बाबा. तेव्हा राजला प्रेमाने मिठी मारत यशवंतने म्हणाले, मला माहीत आहे की माझा मुलगा प्रत्येक काम अत्यंत सहजतेने पार पाडतो. लंडनहून परतल्यावर तू आमच्या बिझनेस आणखीन नव्या उंचीवर नेशील. मी अभिमानाने सांगू शकतो की तुला सर्वत्र मान मिळेल. माझ्यापेक्षाही कितीतरी अधिक. देव तुझे भले करो बाळा. मला तुझा अभिमान वाटतो, असे म्हणत त्याने राजच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यांच्या मागून अनिता म्हणाले, जर तुम्हा दोघांचे हे प्रेमाचे प्रदर्शन करून झाले असेल तर आता चला, काली सर्व पाहुणे तुमचीच वाट पाहत आहेत. असे म्हणत ते तिघेही काली निघाले. आत्याला पाहताच राजने तिच्या पायांना स्पर्श केला आणि मग तिला मिठी मारली. मग आत्या म्हणाली, तुझे आयुष्य दीर्घ आणि सुखी हो बाळा. आणि तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. हे पाहून नील मध्येच म्हणाला, आई, तू मलाही कधीतरी मिठी मारत जा की. असे वाटते की तुझे लक्ष फक्त राजकडेच असते, नाही का? अरे गप्प बस. जेव्हा जेव्हा तू तोंड उघडतोस तेव्हा त्यातून फक्त बडबडच बाहेर पडते. अगदीच निरुपयोगी आहेस तू. असे म्हणत तिने त्याचं डोक्यात प्रेमाने एक टपली मारली आणि ती आपल्या भावा भावजयाच्या शेजारी जाऊन उभी राहिली. राजने नीलला पाहून डोळा मारला, ज्यावर नीलने चेहऱ्यावर कोटे कोटे नाराजीचे भाव आणले. शीतल, आनंद आणि श्वेता हे देखील पार्टीसाठी आले होते. केक कटिंग सोहळा पार पडला आणि लवकरच सर्वजण डान्स फ्लोअरवर नाचू लागले. यशवंतने अनिताचा हात हाती घेतला आणि तिलाही डान्स फ्लोअरवर घेऊन गेले. दरम्यान राज आणि नील एका बाजूला उभे राहून आपल्या मित्रांशी गप्पा मारत होते. तेवढ्यातच श्वेताची आई म्हणाली, जा बाळा, जा आणि राजशी बोल. त्याला डान्ससाठी विचार. आत्ताच त्याच्याशी नीट ओळख करून घेतल्यास भविष्यात तू ह्या भव्य घराची मालकीण होऊ शकशील. हे ऐकून श्वेताच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. राज, श्वेता आणि नील हे तिघेही एकाच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. खरे तर कॉलेजच्या दिवसात श्वेताने राजला प्रपोज केले होते. गेल्या काही वर्षात तिचे अनेक प्रियकर होऊन गेले असले तरीही तिचे लक्ष मात्र राजवरच एकवटलेले होते. राजला मात्र तिचा स्वभाव अजिबातच पसंत नव्हता, कारण श्वेताबद्दलची सर्व माहिती त्याला होती. तो नेहमीच तिच्यापासून अंतर राखून असे आणि तिच्याशी क्वचितच कधी बोलत असे, आणि तेही केवळ या कारणास्तव की ती त्याच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. आईचे बोलणे ऐकून श्वेता राजच्या दिशेने गेली. हाय राज, तू माझ्यासोबत डान्स करायला येशील का? त्याच्या आणखी जवळ जात तिने विचारले. राजने मात्र केवळ तिच्या दिशेने एक क्षणिक कटाक्ष टाकला. नो, मला डान्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही, असे म्हणत तो नीलसोबत तिथून निघून गेला. त्याच्या ह्या बोलण्यामुळे श्वेताला आपला अपमान झाल्यासारखे वाटले. त्यानंतर तिने एका वेटरला बोलवले, त्याच्याकडून ज्यूसचा एक ग्लास घेतला आणि ती राजच्या दिशेने निघालीच होती की अचानक दुसऱ्या बाजूने तिची आई तिच्या जवळ आली आणि तिने श्वेताच्या कानात काहीतरी कुजबुजले. ते ऐकताच श्वेताच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटले. ज्यूसचा ग्लास घट्ट पकडून ती राजकडे चालत गेली. राज तिथून निघणारच होता तेवढ्यात श्वेता म्हणाली, राज प्लीज, जरी तू माझ्यासोबत डान्स करायला येणार नसलास तरी निदान माझ्यासोबत ज्यूस तरी नक्कीच पिऊ शकतोस ना. तिने इतक्या निरागस चेहऱ्याने विनंती केली की राजला तिथे थांबणे भाग पडले.
शिवाय नीलही आसपास कुठेच नव्हता. त्यामुळे त्याने नाखुशीने श्वेताची संवाद साधायला सुरुवात केली. थोड्याच वेळात श्वेताला चक्कर येऊ लागली आणि ती राजच्या अंगावर कोसळली. ह्या प्रकाराने घाबरून जाऊन राजने इकडे तिकडे धावपळीने पाहिले, पण आसपास कोणीही दिसत नव्हते. मग श्वेताने हळूच आपले डोळे उघडले आणि पुटपुटली, राज, मला खूपच चक्कर येते. प्लीज मला माझ्या खोलीपर्यंत नेऊन सोड ना आणि आईला बोलव. हे ऐकून राजने तिला एका खुर्चीत बसवले आणि म्हणाला, तू इथेच थांब, मी जाऊन आंटींना घेऊन येतो. श्वेताने त्याचा हात पकडला. नको राज, मला काहीतरी विचित्र वाटतंय. प्लीज आधी मला खोलीत घेऊन चल आणि मग आईला आणायला परत ये. हे ऐकून राजने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिला गेस्ट रूमकडे नेऊ लागला. श्वेताने थोड्या अंतरावर उभी असलेली आपल्या आईला थम्सअप केली. हे पाहून शीतलला खूप आनंद झाला. त्यानंतर तिने एका वेटरला बोलावले, त्याला काही सूचना दिल्या आणि ती आपल्या नवऱ्यासोबत पार्टीमध्ये सामील झाली. दरम्यान रूमच्या आत राजने श्वेताला बेडवर झोपण्यास मदत केली. जेव्हा श्वेताने पाणी मागितले तेव्हा राजने तिला पाण्याचा ग्लास दिला. तो तिथून निघण्यासाठी वळणारच होता. तेवढ्यात श्वेता म्हणाली, राज, मला मळमळल्यासारखं होतंय. प्लीज मला वॉशरूममध्ये घेऊन चल. हे ऐकून राज स्वतःशीच पुटपुटला, काय ही कटकट, मी कशात अडकलोय हे, आणि तो नील नक्की कुठे आहे. जेव्हा कधी खरं काम करायची वेळ येते तेव्हा तो जणू हवेतच गायब होतो असं वाटतं. हा विचार करत त्याने श्वेताचा हात पकडला आणि तिला वॉशरूममध्ये नेले. त्याने तिला आत सोडले आणि तो बाहेर पडणारच होता. तेवढ्यात त्याला श्वेताची किंकाळी ऐकू आली. तो पटकन धावत वॉशरूममध्ये परत गेला. तिथे गेल्यावर त्याला दिसले की श्वेताने मुद्दामहून तिच्या ड्रेसच्या पट्ट्या खांद्यावरून खाली सरकवल्या होत्या. हे दृश्य पाहून राज पूर्णपणे अवाक झाला आणि रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला. हे काय प्रकारचं वागणं आहे, त्याने संतापाने विचारले आणि तो तिथून बाहेर पडण्यासाठी वळणारच होता. तेवढ्यात श्वेताने त्याचा हात पकडला आणि त्याच्या गळ्याला मिठी मारली. राज, प्लीज राज, जाऊ नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. कॉलेजमध्ये जे काही घडलं ते विसरून जा. आतापासून मला फक्त तुझ्यासोबतच राहायचं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकताच राजला प्रचंड संताप अनावर झाला. त्याने श्वेताला इतक्या जोराने ढकलून दिले की तिचे डोके भिंतीवर आदळले आणि त्यातून रक्ताची बारीक धार वाहू लागली. राज संतापाने तरतरत होता. श्वेताकडे बोट दाखवत तो गुरगुरला, आज तू जे काही नाटक केलंस त्यासाठी मला वाटतंय की तुला इथेच याच क्षणी ठार करावं. तुझ्यासारख्या मुलीची माझ्यासोबत एखाद्या सिरियस नात्यात असण्याची लायकी किंवा किंमत नाही आहे. जर तू पुन्हा कधी असं काही नाटक केलंस तर मी शपथ घेऊन सांगतो, मी हे विसरून जाईन की तू एक मुलगी आहेस. समजलं? ज्या क्षणी राज बाथरूममधून बाहेर पडला तो जागेवरच थांबला, कारण यशवंत, अनिता, त्याचे आजी आजोबा, नील, शीतल, आनंद आणि अगदी नीलचे आई वडील सुद्धा हे सर्वजण अगदी बाहेरच उभे होते. शीतलने तत्क्षणी वॉशरूममध्ये धाव घेतली, श्वेताला सावरले आणि तिला बाहेर घेऊन आले. श्वेताने अत्यंत केविलवाण्या आणि हतबल चेहऱ्याने सभोवताली उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहिले. श्वेताची ही अवस्था पाहून उपस्थित सर्वजण पूर्णपणे अवाक झाले. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या ओठांवरील लिपस्टिक पसरलेली होती. तिला अशा अवस्थेत पाहून यशवंतीने कोणतेही दुसरा विचार न करता राजच्या चेहऱ्यावर सणसणीत थप्पड लावले. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आश्चर्याने आपल्या तोंडावर हात ठेवले. यशवंतीने राजकडे रागाने पाहिले. मग ते श्वेताकडे गेले आणि म्हणाले, काय झाले बाळा, मला सांग, घाबरू नकोस. हे ऐकून राजचे हृदय वेदनेने पिळवटून निघाले. त्याने आपल्या बाबाकडे
अविश्वासाने भरलेल्या नजरेने पाहिले, कारण त्याला हे मुळीच समजत नव्हते की त्याचे बाबा तेच व्यक्ती ज्यांनी त्याच्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम केले होते, त्यांनी त्याला म्हणजे राजला साधा एक प्रश्न विचारणेही गरजेचे मानले नव्हते. आज त्याच्या वडिलांचा त्याच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला होता. इतक्या तारापर्यंत की उत्तरांसाठी ते थेट श्वेताकडे गेले होते. या जाणीवतेचं ओझ्यामुळे राजची पावले डगमगली आणि मागून नीलने पुढे येऊन त्याला सावरले. आणि त्या अविरतपणे रडतच होती तेव्हा श्वेता बोलू लागली, अंकल, राज आणि मी बाहेर ज्यूस पित होतो तेव्हा मला चक्कर येऊ लागली, म्हणून मी राजला आईला बोलावून आणायला सांगितले, पण तो म्हणाला की त्यालाच आधी विश्रांतीची गरज आहे, म्हणून तो मला रूममध्ये घेऊन आला. आणि जेव्हा मी त्याला पुन्हा आईला बोलावून आणायला सांगितले तर तो माझ्या सोबत केवळ इतकेच बोलून ती रडू लागली. हे ऐकून राजने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. पण नीलबद्दल बोलायचे तर त्याला संतापाचा असं काही अंगार चढला होता की जर त्याच्या नाईलाज नसता तर त्याने श्वेताचा चेहराच टेचून काढला असता. यशवंतीने काही बोलणार इतक्यातच शीतलने मध्येच टोकले, वाव दादा साहेब, तुम्ही राजवर काय उत्तम संस्कार केले आहेत. आम्हाला पार्टीला बोलवलेत हे केवळ आमचे अपमान करण्यासाठीच की काय? काय सांगू दादासाहेब तुम्हाला. खरं तर श्वेताने पार्टीचे आमंत्रण नाकारलेच होते, पण राज तिला वारंवार फोन करून तिने पार्टीला यावेच असं आग्रह करत राहिला. नील काही बोलण्यासाठी पुढे सरकणार इतक्यातच राजने त्याचा हात पकडला आणि त्याला मागे खेचले. त्यानंतर हात जोडून विनवणी करत यशवंतीने आनंदाने शीतल यांची माफी मागितली आणि ते म्हणाले, मला मनापासून बेकार वाटतो शीतल, जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे होते. राज अशा प्रकारे वागेल ह्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. मी त्याच्या वतीने तुमची माफी मागतो. त्यानंतर ते श्वेताकडे गेले आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि राजकडे पाहत ते म्हणाले, राज, श्वेताची माफी माग. हे ऐकून राजने निर्विकार चेहऱ्याने वडिलांकडे पाहिले आणि उत्तर दिले, मी असे काहीही केलेले नाही ज्यासाठी मला माफी मागण्याची गरज पडावी बाबा. राज पुढे काही बोलणार इतक्यातच यशवंत यांनी हात वर करून त्याला मध्येच थांबवले. तिची अवस्था तरी बघ. मला असे वाटत नाही की तुला तिच्याबद्दल क्षणभरही दया येत नाही. श्वेताची ही अवस्था पाहून कोणालाही वाटेल तिला ह्या स्थितीत आणण्यासाठी राज्य जबाबदार आहे. तेवढ्यात शीतल म्हणाले, आधी तुम्ही चूक करता आणि मग ती मान्य करायलाही नकार देता. आता माझ्या मुलीचे काय होणार? उद्या जर ही गोष्ट बाहेर फुटली तर माझ्या मुलीशी लग्न करायला कोण तयार होईल? असे म्हणत तिने रडका चेहरा केला आणि यशवंतकडे केवलवाण्या नजरेने पाहिले. यशवंतीने राजकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, जर राजची काही चूक असेल तर त्याला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. राज, श्वेता, आनंद आणि शीतल यांची माफी माग. पण राजने त्यांच्या दिशेने साधे पाहिलेही नाही. राज फक्त मान खाली घालून तिथेच उभा राहिला. हे पाहून यशवंतीने जाहीर केले, राज परवा लंडनला निघणार आहे, त्यामुळे उद्या दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत आपण साखरपुड्याची व्यवस्था करू आणि मग तिथून परतल्यावर आम्ही लग्न लावून देऊ. हे ऐकताच रागामुळे राजाचा चेहरा लालभुंद झाला, पण श्वेता आणि शीतलच्या मनात मात्र आनंदाचे हजारो फटाके फुटत होते. हे ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही अवाक झाले. राजला ठाऊक होते की जर त्याने एकही शब्द उच्चारला तर कोणीही त्याचा विश्वास ठेवणार नाही, कारण सर्व पुरावे त्याच्याच विरोधात होते आणि म्हणूनच तो गप्प राहिला. यशवंत यांचे शब्द ऐकून नीलची आई पुढे आली आणि म्हणाले, दादा, हे तुम्ही नक्की काय बोलत आहात? निदान एकदा तरी तुम्ही राजला ह्याबद्दल विचारायला नको का? यशवंत यांच्याकडे पाहत शीतलने उलट प्रश्न केला, तुम्ही सर्वजण नक्की काय सुचवू पाहत आहात? तुम्हाला असे म्हणायचे आहे का की माझी मुलगी खोटे बोलत आहे, की तिने स्वतःवर ही अवस्था ओढवून घेतली आहे? तेवढ्यात बास झाला आता, आणखी कोणतेही वाद नको.
मी जो निर्णय घेतला आहे तोच अंतिम असेल, यशवंतीने ठामपणे जाहीर केले. पण मला तुमचा हा निर्णय मान्य नाही. मी श्वेताशी लग्न करणार नाही, काहीही झाले तरी नाही. आणि जर कोणीही असो पुन्हा माझ्याशी ह्या विषयावर बोलण्याचे धाडस केले तर मी हे घर सोडून जाईन. असे म्हणत राज रूममधून रागाने बाहेर पडला आणि नील त्याच्या मागोमाग गेला. दरम्यान अनिता रडून रडून अगदीच हताश झाले होते. प्लीज थांबा वहिनी, तुम्ही अजून किती वेळ रडणार आहात? आमच्या राज असं काही कधीच करू शकत नाही. तुमच्या आणि दादांच्या संस्काराची आणि जडणघडणीची शिकवण त्यांनी आपल्या अंतरात जपली आहे. हे ऐकून अनिता म्हणाले, मला माहीत आहे की माझा मुलगा असं कृत्य कधीच करणार नाही, पण श्वेताच्या अवस्थेकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही ना. असं म्हणत ती अजूनही मोठ्याने रडतच आपल्या रूमकडे निघून गेली. यशवंतीने तिथेच एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल उभे राहिले. मग आनंद बोलले, दादा आता आम्ही निघतो, या विषयावर आपण उद्या सविस्तर बोलू. हे शब्द उच्चारून ते श्वेता आणि शीतल यांच्यासह बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच वेळात आजी आजोबा आणि त्यांची आत्याही तिथून निघून गेले. यशवंतीने सोफ्यावर बसले आणि त्यांनी आपला चेहरा दोन्ही हातात लपवला. काही वेळाने जेव्हा ते अखेर रूममधून बाहेर आले तेव्हा तो समारंभ संपला होता आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते. यशवंत यांनीही आपल्या रूमच्या दिशेने निघून गेले. दरम्यान राज अत्यंत संतापाने आपले सर्व सामान भरत होता. तेवढ्यात अचानक अनिता पुढे आली आणि त्याला विचारले, राज तू हे काय करत आहेस? आई, मी आजच लंडनला निघत आहे. हे ऐकून अनिताच्या काळजाचा टोका चुकला. तू हे काय बोलतो आहेस? तुझे विमान तर परवा आहे ना? आज जे काही घडले ते अत्यंत चुकीचे होते हे आम्हाला मान्य आहे, पण बाळा यात तुम्हा दोघांपैकी कोणाचेही दोष नाही. यात केवळ परिस्थितीच कारणीभूत होती. हे ऐकून राजने आपल्या आईकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, तुलाही असेच वाटते का की मी इतक्या घाणेरडे कृत्य करेन? नाही बाळा, मी तर अशा गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. मला आता आणखी काहीच ऐकायचे नाही आई, असं म्हणत तो आपली बॅग उचलून खाली जाण्यासाठी वळला. हे पाहून त्याचे आजी आजोबा त्याच्या जवळ आले. त्याच्या आजीने विचारले, राज तू कुठे चालला आहेस, तेही रात्रीच्या ह्यावेळी? राजने त्या दोघांचे आशीर्वाद घेतले आणि उत्तर दिले, मी लंडनला जात आहे. हे ऐकून यशवंतीने तत्क्षणी त्याच्याकडे पाहिले. राज जसा त्यांच्याजवळ जाण्यासाठी पुढे सरकला तसे त्यांनी हात उंचावून त्याला थांबवले. अखेर सर्वांकडे एक शेवटचा कटाक्ष टाकत राजने एक दीर्घ श्वास घेतला. तो बाहेर पडला. देवीच्या मूर्तीकडे पाहत आजी म्हणाली, माझ्या कुटुंबाला कोणाची दृष्टी लागली आहे? हे देवी माते, माझ्या मुलांवर तुझी कृपा कर, त्यांच्यावर तुझी शुभदृष्टी सदैव असू दे. त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. तर आणि त्या मात्र तिथे सोफ्यावर हताशपणे खाली बसून रडू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात एक गहन शांतता पसरली होती. सर्वजण डायनिंग हॉलमध्ये शांतपणे बसले होते. अखेरीस नीलची आई म्हणाले, राज एकटाच गेला आहे, तो आजच्या आज लंडनला जायला निघायला हवे. हे ऐकून नीलने केवळ संमतीदर्शक मान हलवले आणि मिस्टर यशवंत नाश्ता आटोपल्यावर ते ऑफिसकडे निघाले. आणि त्यानंतर सर्वजणही आपापल्या रूममध्ये निघून गेले. संध्याकाळपर्यंत नील जाण्यासाठी रेडी झाला होता. अनिता त्याला म्हणाली, बाळा राजची काळजी घे. नीलने अनिताला मिठी मारून म्हणाला, काळजी करू नकोस मामी, मी त्याच्या सोबतीला आहेच ना. प्लीज स्वतःवर ताण घेऊ नकोस. हे शब्द उच्चारून त्याने सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि तो आपल्या प्रवासाला निघाला. राज लंडनला जाऊन आता 2 वर्ष उलटली होती. तरीही नील अधूनमधून काही दिवसांच्या भेटीसाठी घरी येत असे, पण राज भारतात आला नाही, अगदी एका दिवसासाठीही नाही. आणि त्याला सतत आग्रह करत होती की त्याने थोडी रजा घ्यावी आणि घरी यावे.
पण तो मात्र बिलकुल मनावर घेत नव्हता. त्या संपूर्ण काळात त्याने यशवंत यांच्याशी एकदाही संवाद साधला नाही. मात्र एक दिवस जेव्हा यशवंत आजारी पडले तेव्हा आणि त्याच्या आग्रहास्तव राज अखेर त्यांच्याशी बोलला. त्यानंतर कुणाचेही लक्षात येण्यापूर्वीच 4 वर्ष लोटले होते. त्या दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे ते भारतात परतले आणि त्यांनी आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये प्रवेश केला. मिस्टर यशवंत आत्ता आपल्या जबाबदाऱ्यातून पूर्णपणे मुक्त झाले होते. राज आणि नील सर्व काही समर्थपणे सांभाळतील याची त्यांना खात्री होती. आणि बघता बघता अवघ्या 2 वर्षातच राजने त्यांच्या कंपनीला अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवले. तो आता भारतातील एका प्रख्यात आणि नंबर 1 उद्योगपती बनला होता. त्याचे नाव प्रत्येक न्यूजपेपरवर सतत झळकत असे. साहजिकच या प्रवासात त्याने अनेक शत्रूही निर्माण केले होते. त्यापैकीच एक होता अभय तिवारी. राज अजूनही यशवंत यांच्याशी नीट असं बोलत नसे. तो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ हो किंवा नाही असे साध्या शब्दात देत असे आणि त्या सतत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. जे घडले होते ते विसरून जाण्याचा आग्रह करत होती. पण राज मात्र तिच्या शब्दांकडे पूर्णपणे इग्नोर करत असे. श्वेतामुळेच 6 वर्ष उलटूनही त्याची एकही गर्लफ्रेंड झाली नव्हती. त्याला प्रत्येक मुलगी अगदी सारखीच वाटत असे. अगदी लंडनमध्ये असतानाही आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल तो पूर्णपणे उदासीनच राहिला. या उलट नीलच्या मात्र अनेक गर्लफ्रेंड झाल्या होत्या. तरीही त्याला आपल्या मर्यादांची नेहमीच जाणीव असे. त्याचे संबंध केवळ मौज मजा करणे, थट्टामस्करी करणे, बाहेर फिरायला जाणे आणि पार्ट्या करणे इथपर्यंत मर्यादित होते. त्या पलीकडे काहीही नाही. घरात जेव्हा कधी लग्नाचा विषय निघायचा तेव्हा राजचा पारा चढायचा आणि तो रागाने तिथून निघून जायचा. सर्व मुली एकाच मापाच्या असतात असं त्याचं ठाम समज झाला होता. पण रिया, तिला अगदी पाहिल्याच क्षणी ती राजच्या मनात कायमची कोरली गेली होती. येथेच फ्लॅशबॅक संपतो. नीलने त्याला जोराने हलवून जागे केल्यावरच राज आपला तंद्रीतून बाहेर आला. काय रे, वहिनीच्या विचारातच हरवून गेलास की काय? नीलने त्याची चेष्टा केली. चल, आपण जाऊन तिला भेटूया. सेराचा फोन आला होता. वहिनी मैत्रिणीसोबत बाहेर आली आहे. चल आपण जाऊया. असे म्हणताच राज, जो काही क्षणापूर्वीच टेन्शनमध्ये दिसत होता, तिचे नाव ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. अरे वा, कुणाच्या तरी हृदयात आनंदाचे नाचगाणे सुरू झाले वाटते. राजकडे मिश्किल नजरेने पाहत आणि चेहऱ्यावर खोडकर हास्य आणत नील चेष्टा केला. मात्र राजने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर ते दोघे बाहेर पडले. आपली गाडी रेस्टॉरंटच्या दिशेने वळवली आणि पुढे निघाले. दरम्यान रेस्टॉरंटमध्ये रिया, निशा, नीलमोहिनी आणि शिवमदादा बसले होते. त्यांनी नुकतीच त्यांच्या जेवणाची ऑर्डर दिली होती. अचानक निशा म्हणाली, वहिनी, परवा आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आहे. आम्हाला अजून त्या पार्टीचे ठिकाण किंवा विषय नक्की काय आहे हे माहीत नाही. ते आम्हाला उद्या कॉलेजमध्ये गेल्यावरच समजेल. त्यामुळे उद्या तुम्ही आमच्या दोघींसोबत मार्केटमध्ये येऊन आमच्याकडे कपडे निवडायला मदत कराल का? प्लीज वहिनी. हे ऐकून नीलमोहिनी म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर सर्वजण जेवायला सुरुवात करू लागले. दरम्यान नील आणि राज हे देखील रेस्टॉरंटच्या VIP विभागात बसलेले होते. ही VIP रूम 4ही बाजूंनी काचेच्या भिंतींनी बनलेली होती, ज्यामुळे खालच्या बाजूचा संपूर्ण परिसर स्पष्टपणे दिसत होता. नील आपल्या जेवणात पूर्णपणे मग्न झाला होता, परंतु राज मात्र रियाकडे एकटक पापणीही न हलवता पाहतच राहिला. कारण ज्या गोष्टीमुळे त्याच्या डोळ्यांना खरं विसावं मिळत असे, तीच व्यक्ती अगदी त्याच्या समोरच बसलेली होती. हे पाहून नील म्हणाला, अरे दादा, ऐक ना. अरे, हा शिवम तर आपलाच माणूस निघाला. मग तू उगाच कशाला टेन्शन घेतोयस? चल, आपण तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलूया. यामुळे तुला रियाला जवळून पाहण्याचीही संधी मिळेल.
आणि कदाचित थोडी ओळखही होईल. हे ऐकून राज हसला आणि म्हणाला, नाही नील, जर मी तिकडे गेलो तर ती घाबरून जाईल. ती खूपच साधी बोळी आहे यार, राहू दे तसंच. अरे वा, माझा भाऊ तरच खरोखरच बदलला आहे. राजने त्याच्याकडे रागाने पाहिले. नील पुढे म्हणाला, ठीक आहे, मग उद्या बोल रियाशी. शेवटी उद्याची प्रेशर्स पार्टी आपल्याच हॉटेलमध्ये तर होणार आहे. हे ऐकून राज पुन्हा एकदा हसला. त्यानंतर ते दोघे बाहेर पडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, इतकं जोरात की पार्किंगपर्यंत जाणेही शक्य नव्हते. परिणामी ते दोघे तिथेच बाहेर काही वेळ उभे राहिले. दरम्यान रिया आणि निशाही बाहेर आल्या आणि शिवम दादा व नीलम वहिनी यांची वाट पाहू लागल्या. कारण ते दोघे त्यांचे पार्सल घेऊन आणि बिल पे करून लवकरच परततील अशी अपेक्षा होती. परिस्थितीची काहीच कल्पना नसल्यामुळे रिया आणि निशा चालत आल्या आणि अगदी राज व नील यांच्या शेजारीच येऊन उभा राहिल्या. राजचे हृदय अचानक धडधडू लागले. जेव्हा त्याने आपल्या बाजूला पाहिले तेव्हा आणखीन स्पीड धडधडू लागले. एखाद्या रेल्वेच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने ते धडधडत होते. तिथेच रिया उभी होती. आज रिया जांभळ्या रंगाचा चुडीदार सूट परिधान केला होता, जो तिच्या गोऱ्या पाना रंगावर अत्यंत खुलून दिसत होता. ती किती निरागस आणि किती सुंदर होती, जणू काही स्वर्गातून भूमीवर उतरलेली परी. इकडे रियाला मात्र आपल्या आजूबाजूच्या जगाचे काहीच भान नव्हते. ती पावसाने इतकी भारावून गेली होती की ज्याप्रमाणे काळ्या ढगांना पाहून एखादा मोर मग्न होऊन जातो, अगदी तसेच की तिला इतर कशाचेही भान उरले नव्हते. जेव्हा पाऊस थोडा ओसरला तेव्हा रियाने निशाचा हात पकडला आणि तिला ओढतच रेस्टॉरंटच्या बागेत नेले. अगं रिया, आपण पूर्णपणे भिजून जाऊ. दादा आणि वहिनी आपल्यावर खूप रागवतील यार. पण रिया काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. निशाला दुसरे काही बोलता येण्याआधीच रियाने तिला बागेत ओढून नेले होते. तिथे त्या दोघीही पावसाचं मनसोक्त आनंद लुटू लागल्या. तर राज मात्र तिथेच उभा राहिला. त्याची नजर मात्र केवळ आणि केवळ आपल्या प्रेयशीवरच खेळलेली होती. मी अशा रंगाची, मोती अंगाची, केवढ्या गंधाची बरले ना, असे म्हणत ती नाचत होती. दरम्यान तिथे आणखीन एक व्यक्ती होता जो त्या दोघींकडे एकटाक पाहत होता. हा होता आपला नील. खरं तर जो निशाकडे पाहत होता. रिया आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने आकाशाकडे पाहत होती. इतक्यातच तिला अचानक एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. ती चिंतेने इकडे तिकडे पाहू लागली आणि त्याच क्षणी तिला थोड्या अंतरावर राज उभा असलेला दिसला. घाबरून जाऊन तिने निशाचा हात पकडला आणि तिच्या अगदी मागे लपवून बसली. हे पाहून राज फक्त हसला. मात्र त्याला हसताना पाहून रिया आणखीच गोंधळून गेली. निशाने तिच्याकडे पाहिले. मग रियाची नजर ज्या दिशेला होती तिकडे पाहिले आणि तिला नील दिसला. कारण राज नीलचा हात धरून त्याला ओढत पार्किंगच्या दिशेने घेऊन जात होता. पण नीलला आपल्या आजूबाजूच्या जगाचे काहीच भान नव्हते. तो निशाचा सौंदर्याचे डोळे भरून दर्शन घेण्यातच पूर्णपणे मग्न झाला होता. रिया नील मुळेच्या टेन्शनमध्ये आहे असं निशाने चुकून गैरसमज करून घेतला. तिने रियाकडे पाहिले, मग पुन्हा नील आणि राज यांच्या दिशेने वळून पाहिले. पण तोपर्यंत ते दोघेही तिथून निघून गेले होते. पाऊसही आता थांबला होता. जेव्हा नीलम वहिनीने त्या दोन्ही मुलींना हाक मारले तेव्हा त्या दोघींनीही त्यांच्या दिशेने पाहिले आणि मग चालत जाऊन गाडीत बसल्या. नीलम वहिनीने त्यांना लगेचच रागवल्या, कारण त्या दोघीही पावसात पूर्णपणे भिजल्या होत्या. थोड्याच वेळात ते चौघेही त्या ठिकाणावरून गाडीने निघून गेले. मग रिया आणि निशाला रूममध्ये सोडून नीलम आणि शिवम यांनी आपली गाडी स्वतःच्या घराच्या दिशेने वळवली. त्या दोघी कपडे बदलले आणि नंतर ते बेडवर बसले. राजची ती भेदक नजर आणि त्याचा हसरा चेहरा रियाच्या मनात पुन्हा पुन्हा तरळत होता. ती विचारांमध्ये किती हरवून गेली आहे हे लक्षात येताच निशाने विचारले, त्या मुलाला पाहिल्यावर तू इतकी घाबरलेली का दिसत होतीस? कोण मुलगा? रियाने घाबरतच अडकळत विचारले.
मला खरं सांग, नेमकं काय चाललंय? जेव्हा रिया काहीच बोलली नाही तेव्हा निशा तिथून निघून जाऊ लागली. हिम्मत एकवटून रियाने निशाकडे पाहिले आणि आदल्या रात्री घडलेला सर्व प्रसंग तिला सविस्तर सांगितला. हे ऐकून निशाने रागाने रियाकडे पाहिले. काल रात्री इतकं सगळं घडलं तरीही मला सांगणं तुला गरजेचं वाटलं नाही? मी आत्ताच्या आत्ता शिवम दादाला फोन करते असे म्हणत तिने आपला फोन बाहेर काढला. रियाने लगेचच मध्येच हस्तक्षेप करत म्हणाले, पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. आपण शिवम दादाला सांगणार तरी का? आता पुरतं हा विषय सोडून दे. जर पुढे कधी त्याने मला पुन्हा त्रास दिला तर आपण सांगू. हे ऐकून निशाने रियाकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला आणि ती बाथरूमच्या दिशेने निघून गेली. रियाने आपले डोळे मिटून घेतले. तिला जाणीव होती की आपण आधीच ह्याबद्दल काहीच न बोलल्यामुळे निशा नाराज झाली होती. तिने बाथरूमच्या दिशेने एक कटाक्ष टाकला. मग ती बाहेर पडली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. दरम्यान राज आणि नील घरी परतले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघण्यापूर्वीच त्यांनी जेवण उरकले असल्यामुळे ते थेट आपापल्या रूमकडे वळले. निशाचा चेहरा वारंवार नीलच्या डोळ्यासमोर तरळत होता. अचानक त्याला एक आठवण झाली. त्याने थेट राजच्या रूममध्ये एंट्री मारली. तो तो कपाटातून कॅमेरा बाहेर काढला आणि त्यात काहीतरी शोधू लागला. हे पाहून राजच्या कपाळावर नाराजीच्या आट्या उमटल्या. तो नीलच्या जवळ गेला, त्याच्या हातून कॅमेरा हिसकावून घेतला आणि म्हणाला, यात तुला काहीही करण्याची परवानगी नाही. आता इथून चालतं हो. नीलने अर्जवी स्वरात विनंती केली. अरे यार, मला फक्त एकदा बघू दे ना प्लीज. मला खात्री आहे की मागाशी रियासोबत जी मुलगी होती तीच मुलगी आधी मुंबईमध्येही त्यांच्यासोबत होती. मला फक्त ह्याची खात्री करून घ्यायची आहे. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. अरे, तर मग तुलाही बघायचे आहे हो ना? आणि तेही चक्क रियाच्या मैत्रिणीला? वाव वाव, आता तर तुझेही इरादे मला थोडे संशयास्पद वाटू लागले आहेत. ऐक ना, परवाच्या दिवशी आत्या येणार आहेत. आपल्याला त्यांना याबद्दल सांगावे लागेल. सांगायचे ना? त्यांना कशाला सांगायचे? मी तर त्यांना थेट फोटोज दाखवेन. शेवटी तिच्या मुलाने एखाद्या मुलीबद्दल इतकी सिरियसपणे विचार करण्याची ही पहिलीच वेळ आहे ना. हे ऐकून नील म्हणाला, अरे किती नाटक करशील अजून? जर तू आईसमोर एक शब्दही काढलास तर तुझीही काही कैर नाही. कारण मी सरळ सगळ्यांना घेऊन रियाकडे जाईन. मग तुझ्या त्या करामतीबद्दल, विशेषत काल रात्री तू केलेल्या त्या स्टंटबद्दल सगळ्यांना खुद रियाकडूनच समजेल. हे ऐकून राजने नीलकडे रागाने पाहिले. राज जसं पुढे सरकला तसं नीलने त्याच्या हातातून कॅमेरा हिसकावून घेतला आणि तो धावत आपल्या रूममध्ये निघून गेला. नील शांतपणे बसून राहिला आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या निशाचं हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक्क पाहत राहिला. जेव्हा मी तुला पहिल्यांदा मुंबईमध्ये पाहिले होते तेव्हा मला तुझी फक्त एक क्षणिक झलकच दिसली होती. तरीही त्यावेळी सुद्धा तुला पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. त्या दिवसानंतर तुझा विचार माझ्या मनात एकदाही आला नाही. पण आज तुला पुन्हा पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्याकडेच पाहत राहावेसे वाटते. लंडनमध्ये असताना माझ्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या, पण तू मात्र खूपच वेगळी आहेस. इतर मुलीकडे पाहताना मला कधीच असे वाटले नाही जसे मला आता तुझी फक्त एक झलक पाहताच वाटले. मी तुला ओळखतही नाही तरीही मला तुझ्याशी एक विचित्र प्रकारचे नाते जाणवते. असे का होत आहे? मला काही केल्या हे समजतच नाहीये. निशाचा त्या फोटोमध्ये पूर्णपणे हरवून गेला होता तो. दुसरीकडे जेव्हा निशा बाथरूममधून बाहेर आले तेव्हा ती गेली आणि ती रियाच्या बाजूला जाऊन उभी राहिली. ती अजूनही शांतपणे घुमसत होती. तिला तिथे उभी असलेली पाहून रियाने लगेच निशाला मिठी मारली आणि म्हणाली, खरं तर मी तुला हे सगळं आज सकाळीच सांगणार होते, पण मला त्यासाठी वेळच मिळाला नाही. शिवाय तुला त्याच्याबद्दल तसंही काहीच माहीत नाहीये, म्हणूनच मी त्याबद्दल काहीच बोलले नाही.
यावर निशाने लगेच पलटवार करत विचारले, तो तोच माणूस आहे ना जो तुला मुंबईमध्ये भेटला होता? जेव्हा रियाने हो असे म्हणत दुजोर दिला तेव्हा निशाचं आग अगदी टोकाला पोचला. त्या माणसाची इतकी हिंमतच कशी झाली तुला त्रास देण्याची? आणि एवढंच नाही तर तो चक्क भिंत चढून तुझ्या बाल्कनीपर्यंत पोचला. जर तो कधी माझ्या वाटेला आला तर मी शपथ घेऊन सांगते, मी त्याला अशा धडा शिकवेन की तो आयुष्यभर विसरणार नाही. त्याची हिंमतच कशी झाली माझ्या रियाला त्रास देण्याची? तो पूर्णपणे मूर्ख आहे. तू पाहिलंस का त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये तो तुझ्याकडे कशा घाणेरड्या नजरेने बघत होता? काय तो एक नंबरचा गाढव आहे. मग रिया हसली आणि म्हणाले, बर बर, आता पुरे झालं. झाशीची राणी शांत हो. तो जर कधी समोर आलाच तर आपण त्याला तेव्हा बघून घेऊ. अगं, त्याला इतकं मान देऊ नकोस. काही त्याने मेडल बिडल जिंकलेलं नाहीये. काही वेळ बोलल्यानंतर त्या दोघी परत आले आणि झोपी गेले. स्टोरी आवडलेली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.